तर मुंबईच्या 20 तारखेला 6 जागांवर या ठिकाणी मतदान होणार आहे। फक्त मुंबईतल्या 6 जागाच नाही तर आणखी इतर परिसरातल्या म्हणजे पालघर आहे, ठाणे आहे, कल्याण आहे, तर अशा एकूण आणखी 4 जागा आहेत, त्यावर देखील भाजपचं विशेष लक्ष असणार आहे। तर त्यासाठी देखील पंतप्रधानांचा हा रोड शो अत्यंत महत्त्वाचा आहे। तर प्रामुख्याने भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो असणार आहे। मात्र या रोड शो दरम्यान बाकी मतदारसंघाचा देखील यात समावेश होणार आहे। यामध्ये पियुष गोयल असतील जे मुंबई उत्तर मधून दहिसर मधून उमेदवार आहेत, त्याचप्रमाणे रवींद्र वायकर, मिहिर कोटेचा, उज्ज्वल निकम, राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघाचा देखील या रोड शो मध्ये आढावा घेतला जाणार आहे। त्याचप्रमाणे तर 5व्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो या ठिकाणी होते। देशामध्ये 4 टप्प्यामध्ये साधारणतः 379 जागांवर मतदान पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या 3 टप्प्यामध्ये 164 जागांवर मतदान बाकी आहे। त्यातल्या मुंबईमधल्या या 6 जागा, यावर भाजपचं विशेष लक्ष आहे। मुंबईमधल्या 6 जागा मिळाल्या तर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे। 400 पारचा नारा भाजपकडून देण्यात आलेला आहे। मात्र मुंबईमधल्या 6 जागा जर जिंकल्या तर देशात सत्ता येते असं एक गणित मांडलं जातं आणि त्यामुळे देखील भाजपचं विशेष लक्ष मुंबईकडे आहे। याआधी 2004 मध्ये सोनिया गांधी यांचा मुंबईमध्ये रोड शो झाला होता। त्यानंतर 2009 ला काँग्रेसने रोड शो केला, त्यामध्ये प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सहभागी झाले होते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच मुंबईतला रोड शो आहे। तर शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर भाजप मुंबईसाठी अति आग्रही आहे आणि अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपला फायद्याचा ठरणार आहे। याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये रोड शो केला होता। मुंबईमधला आणि महाराष्ट्रामधला पंतप्रधानांचा हा पहिलाच रोड शो। घाटकोपरमध्ये उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय दोन्ही प्रकारचे लोक राहतात आणि या भागात मोठ्या प्रमाणात हिंदू वोटर्स आहेत। तर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आता नेमके तुम्ही कुठे आहात आणि रोड शोला एकूणच कसा प्रतिसाद, कसा उत्साह या ठिकाणी दिसतोय? देखील खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतला हा रोड शो आहे आणि सुरुवात देखील झालेली आहे आणि थोड्याच वेळात रोड शो जो आहे तो संपूर्ण घाटकोपरच्या संपूर्ण परिसरामधून जाताना पाहायला मिळत आहे। संपूर्ण परिसर घाटकोपरचा पूर्व आणि पश्चिमचा हा संपूर्ण स्टेशन रोडचा संपूर्ण परिसर हा व्यावसायिक परिसर आहे आणि या परिसरामध्ये अनेक छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत ते आता व्यवसाय करत असतात आणि मोठ्या प्रमाणात हा जो परिसर आहे तो गुजराती लोकांच्या वस्तीचा हा संपूर्ण भाग आहे आणि या संपूर्ण परिसरामधून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण रोड शो होताना पाहायला मिळतोय। मिहिर कोटेचा यांचा हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पडतोय आणि स्वतः मिहिर कोटेचा आता भाजपचे या ईशान्य मुंबईचे भाजपकडनं उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी पोषक असा हा संपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आहे। तरी सुद्धा इतर मुंबईमधले जे 5ही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आहेत ते देखील या संपूर्ण रोड शो मध्ये सामील झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ती संपूर्ण आता रोड सध्या मी जिथे रोड शो संपणार आहे त्या ठिकाणी आहे, अर्थात हवेली ब्रिजच्या पुढे जाऊन जैन मंदिराच्या इकडे हा संपूर्ण रोड शो संपणार आहे आणि त्या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जी आहे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्याकरता संपूर्ण मुंबईकरांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। खरं तर घाटकोपर मधली स्थानिक जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी बघण्यासाठी आलेली नाही, तर संपूर्ण मुंबईमधल्या जेवढे वॉर्ड आहेत अथवा जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे मोदी चाहते आहेत अर्थात भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सर्वच सामान्य नागरिक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्याकरता घाटकोपर पूर्व आणि पश्चिमच्या या संपूर्ण रोड शोच्या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हवेली ब्रिजच्या पुढे ज्या ठिकाणी रोड शोचा एंड होणार आहे 2.5 ते 3 किलोमीटरचा रोड शो आहे। नक्कीच अक्षय, आपण गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गिरीश, आता शेअर्स टॉकीज वरून सर्वोदय नगर या परिसरामध्ये हा रोड शो पोहोचलेला आहे। तुम्हाला आता नेमकी कशा प्रकारचं वातावरण दिसतं? रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली देखील पाहायला मिळते।
नक्कीच निखिल, डोळ्याचे पारणे फिटतील अशा पद्धतीचं वातावरण सध्या घाटकोपर LBS रोड परिसरामध्ये अनुभवायला मिळत आहे। ठिकठिकाणी मोदीचा जयघोष जो आहे तो आसमंतामध्ये दुमदुमता देखील ऐकायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज झाडून पूर्व पश्चिम आणि त्यासोबतच उत्तर दक्षिण या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळे झाडून या ठिकाणी LBS रोडला पोहोचलेले आहेत। इथले सगळे नेते पदाधिकारी आणि लोकसभेचे अधिकृत उमेदवार यांचे आणि त्यासोबतच उत्तर मध्यचे जे उमेदवार नक्कीच गिरीश, आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आता सर्वोदय नगर वरून पुढे जातोय आणि ही दृश्य आपण थेट या ठिकाणी पाहतोय। प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी। तिसरा टप्पा जो आहे तो सर्वोदय नगर ते CID ऑफिस असं असणार आहे। हे अंतर आहे अवघं 230 मीटरचं आणि तिसऱ्या टप्प्यात सध्या मोदींचा हा रोड शो सध्या पोहोचलेला आहे। तर सर्वोदय नगर ते CID ऑफिस हे अंतर 230 मीटरचं असलं तरी मोठी तफावत या ठिकाणी पाहायला मिळते। सर्वोदय नगरचा हा भाग, झोपडपट्टीचा भाग, मध्यमवर्गीय असा हा भाग, व्यावसायिक असलेला हा भाग, तर पुढे CID ऑफिस पासून उच्चभ्रू वस्ती जी आहे ती या ठिकाणाहून सुरू होते। तर सगळा भाग या रोड शो मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे। या मतदारसंघामध्ये एकतर मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय, मुस्लिम, अशा राजस्थानी अशी सगळीच वस्ती या ठिकाणी आहे किंवा सगळेच लोक या ठिकाणी राहत आहेत। संपूर्ण मुंबई कव्हर केल्यासारखा आहे हा रोड शोचा मार्ग म्हणजे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो पुढे जाताना मुंबईकरांना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी। तर हा मुंबईतील व्यावसायिक भाग आहे आणि उच्चभ्रू वस्ती आहे। हा प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत नागरी असा भाग म्हणून ओळखला जातो आणि हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। याच मतदारसंघात गुजराती सोसायट्यांनी मराठी पत्रक जे आहे ते वाटण्यास जो मुद्दा होता तो या निवडणुकीत चांगलाच गाजलेला आहे। नक्कीच वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आपल्याला इथे लोक आलेले पाहायला मिळत आहेत। तर जय श्रीरामचे नारे या ठिकाणी दिले जात आहेत, जय हनुमानचे नारे या ठिकाणी दिले जात आहेत। तर ती देखील दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आपण पाहतो की या रोड शोला म्हणजे एक कलरफुल असा सगळा हा रोड शो आपल्याला पाहायला मिळतो, कारण रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या वेशभूषेमधले सगळेच नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, त्या मुद्द्यांचं दर्शन सुद्धा या वेशभूषेमधून किंवा या सगळ्यामधून पाहायला मिळते। निखिला, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक घेण्याकरता थांबलेले आहेत आणि संपूर्ण कलरफुल असं वातावरण रोड शोला निर्माण झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वेगवेगळे स्लोगन्स आणि पोस्टर बॅनर्स घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते आणि त्याचसोबत भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यांच्या दुतर्फा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अबकी बार 400 पार आणि त्याचसोबतच पुन्हा एकदा मोदी सरकारचे स्लोगनचे बॅनर जे आहेत ते नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा पकडलेले असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि ठिकठिकाणी ही भगवे झेंडे आणि त्याचसोबत जय श्रीराम, त्याचसोबत अनेक भगवान श्रीरामांची गाणी जी आहेत ती ठिकठिकाणी वाचताना पाहायला मिळत आहेत। हवेली ब्रिजच्या पुढे पार्श्वनाथ जैन मंदिर जिथे आहे त्या ठिकाणी रोड शोची समाप्ती होणार आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 फुटाचा प्रभू श्रीरामांची मूर्ती जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि त्या मूर्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिवादन करतील, पाया पडतील आणि त्यानंतर संपूर्ण रोड शो जो आहे तो समाप्त होणार आहे। परंतु ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो समाप्त होणार आहे त्या ठिकाणी प्रचंड अशी नागरिकांची, मुंबईकरांची गर्दी उसळलेली असल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरांचं दर्शन जे आहे ते संपूर्ण या रोड शोच्या संपूर्ण जे नागरिक उभे आहेत दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी नागरिकांनी विविध वेशभूषा परिधान केलेले आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण जे आहे त्या नागरिकांमध्ये असल्याचं पाहायला मिळते। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होताना पाहायला मिळत आहे। या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये विविध पद्धतीचे जाती जमातीचे आणि धर्माचे लोक जे आहेत ते या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात राहतात। सध्या जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होतोय हा संपूर्ण परिसर जो आहे तो व्यावसायिकांचा परिसर मानला जातोय। घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जातोय। या पूर्व आणि पश्चिमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक एक मंडळी राहतात। सर्वच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते आहेत। ज्या पद्धतीनं 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये व्यावसायिक मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
यांचा हा रोड शो होताना पाहायला मिळतो. नक्कीच अक्षय, पुन्हा एकदा येतोय मात्र हे थेट दृश्य आपण पाहतोय की पंतप्रधान